मित्रांनो, काही दिवसापूर्वी एनरॉन नावाच्या एका कंपनीने अंड्यासारखं दिसणाऱ्या एनरॉन एग नावाच्या मायक्रो न्यूक्लियर रिएक्टरची अनाउन्समेंट केली. Introducing the Enron Egg, the world's first micronuclear reactor. ज्यामुळे तुम्हाला पुढच्या 10 वर्षासाठी वीज पुरवठा मिळू शकतो, असं कंपनी म्हणते. पुढील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करा. न्यूक्लियर रिएक्टर म्हणजे एक अशी फिजिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये कंटिन्युअस न्यूक्लियर चेन रिएक्शन्स होत राहतात, ज्यामुळे हीट तयार होते. या प्रोसेसला फिजन असंही म्हटलं जातं. त्या हीटला नंतर स्टीम मध्ये कन्वर्ट करून टर्बाईनच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. ही तीच कंपनी आहे जी 2001 मध्ये एका मोठ्या फ्रॉड मध्ये अडकलेली होती. पण थांबा, हे प्रोडक्ट एक खरं प्रोडक्ट नसून एक पॅरोडी प्रोडक्ट आहे, म्हणजेच एक फिक्शनल प्रोडक्ट. एक खोटे चुकीच्या माहितीच्या धोक्यांविषयी जनजागृती करण्यासाठी तयार केलेली एक पॅरोडी आहे. त्या खोट्या प्रोडक्ट लॉन्च मध्ये कंपनीच्या सीईओ ने असं म्हणलंय की पॉवर, इंडिपेंडन्स आणि फ्रीडम इंडस्ट्रीमध्ये हे प्रोडक्ट क्रांतिकार होणार आहे. अनेक लोक या प्रोडक्टला खरं मानतायत आणि या प्रोडक्टला ऑर्डर करण्याचा विचार सुद्धा करतायत, पण हे प्रोडक्ट तर अस्तित्वातच नाहीये. म्हणून मित्रांनो, ही घटना आपल्याला शिकवते की आजकाल चुकीची माहिती किती वेगाने पसरू शकते. जर स्टार्टअप वर्ल्ड मधल्या दिग्गज लोकांना सुद्धा या सीईओ ने वेडं बनवलं, तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना वेडं बनवलं तर खूप इझी आहे. अशा प्रसंगी नेहमी विचार करा, शोधा आणि सत्य समजून घ्या. जे प्रोडक्ट्स किंवा न्यूज तुम्हाला टू गुड टू बी ट्रू असं वाटतं, ते खरंच असेल असं नाही. तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत आणखी असेच रोचक तथ्य आणि कथा.